लोणचं दे ग. हो काल विसरले होते, आज आठवणीने ठेवले. अरे गुरु, हा? लक्ष कुठे आहे तुझं? नाही काही नाही, ते सतत मीटिंग्स क्लायंट तेच सगळं डोक्यात चाललंय ना. चला मी निघतो. काय झालंय तुम्हाला? माझ्यासाठी थांबलात का? हा म्हणजे निघतच होतो, पण तुला किती वेळ आहे अजून? अजून 15 मिनिट आहे. येऊ का पटकन आवरून? नाही मग चालू दे की तुझं. मी पुढे निघतो, तू आवर आरामात. सावकाश ये रे. हो येतोच. अरे श्रेयस. श्रेयस, हा श्रेयस आलाय. श्रेयस. श्रेयस इथे कसं बरं? हा काय रे श्रेयस, कसा काय इथे आलास? अहो तुम्हीच म्हणालात ना. अरे मी कुठे म्हणालो काही? इथे इथे कसा काय तू आलायस? हा नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की ऑफिसला वेळेवर पोहोचत जा, म्हणून इकडे आलो. श्रेयस आहे ऑफिसला, तू तर घरी आला. यांनी ऑफिसला यायला सांगितलं होतं की नाही, मग ऑफिसला जायचं ना. नाही ते काय झालं, तुम्हाला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी द्यायची होती मला, कसली रे आनंदाची बातमी श्रेयस? हा म्हणून आधी इकडे आलो आणि मग ऑफिसला जाईल. काय? आईला शनायाचा फोटो पाठवला. हो का? वा वा वा. मग कशी वाटली सुनबाई? आवडली. आई बाई श्रेयस, तू काऊन लाजून आला? आई माझं पहिलंच लग्न आहे ना. या. अरे श्रेयस, आता पहिलंच लग्न असणार ना? नाही काही लोकांना असते ना दोनदा लग्न करण्याची इच्छा. आई बाई. गुरु सर, श्रेयस आलाय का? हा मिस शनाया. चले, ये इकडे. ये. श्रेयस, हा? बरं झालं. ये. हा, तुमच्या दोघांचंही अभिनंदन. थँक्यू. का? कसं होतं? आम्हाला श्रेयसने सांगितलंय सगळं तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल. आ? अभिनंदन करा ना. हो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वा वा वा, छान छान. ए मस्त शोभून दिसतो बरं. जो ए गुरु तू बाजूला. हा आता पहा बरं, एकदम मस्त जोडा शोभून दिसते लग्नाचा. ए राधिका, जा बरं, साखर आण, त्यांच्या हातावर ठेवूया. नाही बहिणी, अहो नाही नको का? साखर. अहो येऊन दे ना. काय आहे तुम्ही, आम्ही नंतर येऊ ना जोड्याने साखर खायला. आता पण जोड्याने आलात ना, मग घ्या हातावर टेकवा थोडी पण साखर. काय? गोड. हे घ्या. हा. काय मग श्रेयस, कधी ठरवताय लग्नाची तारीख? काय ठरलं? लग्न काय? आधी साखरपुडा राहतो ना. साखरपुडा? एंगेजमेंट. ओ नाही, पण मला नाही करायची एंगेजमेंट. का? मज्जा करते म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तिला डायरेक्ट लग्नच करायचंय. हा हो का? मग ठीक आहे ना, चला. म्हणजे साखरपुडा आणि लग्न एकत्रच करून टाकायचं. त्याची एकत्रच तयारी करूया आपण. अगं राधिका, लगेच तयारीला काय लागू? त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल, त्यांनी ठरवलं असेल ना काहीतरी, त्यांचं त्यांना बोलू दे ना, ते ठरवतील. अहो असं कसं? पण दोन्ही घरचे पाहुणे आहोत की नाही, मग दोन्हीकडची तयारी जोरात झाली पाहिजे. शन्या, तू काही काळजीच करू नको. तुझी या सोसायटीतनं वाजत गाजत पाठवणी करते की नाही बघ. साखर. हो का? पाणी देऊ का? पाणी. लग्नाची तयारी इतक्यात करू नका. का? काय झालं? तुझा काय विचार फिरला की काय शन्या? हा नाही, म्हणजे मला लग्नाची घाई करायची नाहीये. काय झालं मिस शनाया? हा म्हणजे मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणून. करिअर?
म्हणजे एक वेळ श्रेयस तर ठीक आहे, तुझं कसलं आलंय करिअर? हा राधिका ते मला ठरवायचंय अजून. अजून ठरवायचंय तिला करिअर. राधिका तसं नाही मला काय वाटतं हा? की त्यांना ठरवू दे ना. हा म्हणजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल ना, ते दोघं मिळून आधी बोलतील, ठरवतील. हा हा करेक्ट आहे तुमचं सर, एकदम बरोबर आहे. आणि काय आहे वहिनी, मुळात आमचं ते घराचं काम अजून बाकी आहे ना. म्हणजे नाही, मी भाड्याचं घर बघितलं होतं, पण सर म्हणाले ना ह्याच महिन्यात तुला प्रमोशन देतो. हो ना? हो 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 बरोबर आहे. हा मग त्या ओनरशिपच्या घराचं पोझिशन मिळालं की लग्नाचंही उरकून टाकू. काय शनाया? हा. श्रेयस, ते तुझ्या घराचं अजून आहेच का? अ- नाही, मी काय म्हणून राहिले, घरासाठी लग्न थांबवू नको ना. घर काय नंतर होईल ना. आता पा, आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज. आम्ही दोघे जण मुंबईत आलो ना, तेव्हा कुठे होतं घर? छोटस घर येऊन राहिलं ना. तसंच तू राहा, एखादं छोटस चाळीतलं घर बघ. मी नाही नाही नाही, मी नाही राहणार असं कुठे नाही. असं काय करतीस बच्चा? नाही नाही वहिनी, नाही म्हणजे अगदी चाळीतलं घर नको. आमचं घर अगदी छोटस असेल, पण एखाद्या बिल्डिंग मध्ये असेल, आणि मग त्या घरी घेऊन जाईन मी माझ्या शनायाला. माझ्या शनायाला? हा माझ्या शनायाला. माझ्या शनायाला. पहा किती हक्कानं बोलून राहिला. हो फारच हक्कानं बोलतोय. हा बरं श्रेयस, तू जे म्हणतोयस ते पोझिशन मिळणार वगैरे घराचं, ते साधारण किती महिन्यात मिळणार आहे? 6 3 महिन्यांनी. 3 महिन्यांनी. 3 महिने ना. 3 महिने तर लग्नाच्या तयारीला असते लागतात. केवढी कामं ती. म्हणजे हॉल कुठे बुक करायचा, कसा करायचा, लग्न कुठल्या पद्धतीने करायचं, निमंत्रण पत्रिका छापायच्या का नाही छापायच्या, आणि छापल्या तर सगळी निमंत्रण करायची. नाही, मी काय म्हणून राहिले, शन्या तू असं कर, तू तुझ्या आईला बोलवून घे. श्रेयस, तू पण तुझ्या आईला बोलवून घे. हो. हा, म्हणजे आम्ही तिघी जणी बसतो आणि सगळं ठरवून टाकतो, बसत्याचं वगैरे. शन्या, बसता 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 म्हणजे शॉपिंग. बरं, तुला आवडते ना शॉपिंग करायला? नाही, तुला आवडत असेल ना तर आपण मॉल मध्ये जाऊन बस्ता बांधूया. किती खोकत राहिला तुम्ही? तुम्हाला काय पाणी हवंय का? पाणी. वरती बघा, वरती बघा. शन्या, कधी बोलवते आईला? हा मी 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 करते आईला फोन, आईला बोलवते. हा ठरलं तर मग झालं, ठरलं. हा आणि मी काय म्हणतो, लग्नाच्या गप्पा तर काय चालूच राहतील. ते काय लग्न ठरेपर्यंत कामं असणारच आहेत. पण आपल्या मीटिंग्स वगैरे सगळ्या लाईन अप आहेत, ऑफिस आहे, विसरलं की काय? हो हो मीटिंग आहे ना, मीटिंग आहे. हो. हा चला. येस सर, निघूयात. आई येतो. हा बर बर. वहिनी येतो. चला चल. या ना. चल. आ? तुम्ही कुठे जाऊन राहिला हात हलवत? यायचं नाही काय सगळं? लग्नाच्या भरामध्ये विसरला. येतो. हा. पाहिलं का राधिका, लग्न करतायत बरं दोघाही. पाय, आता जोपर्यंत या दोघांचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत काही शन्याचा पिच्छा सोडत नाही मी. बरं, तसंच कर.